बऱ्याचदा ना न्यू इयरमध्ये काय करावंच्या ऐवजी काय आता नको करायला हे पण ठरवणं खूप गरजेचं असतं. सो मी असा विचार केला की हे मी तुमच्यासोबत शेअर करेन. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल अ गर्ल विथ कर्ल्स. मी साक्षी आणि आज मी तुमच्यासोबत एक थोडा वेगळा व्हिडिओ शेअर करणार आहे. आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे द थिंग्स दॅट आय एम नो लॉंगर फोर्सिंग इन 2026. सो 2026मध्ये अशा 6 गोष्टी आहेत ज्या मला जाणवल्या, ज्या मी स्वतःला आता फोर्स करणं सतत बंद केलं पाहिजे. यू नो, बाय द एंड ऑफ द 2025 मला असं वाटायला लागलं होतं की बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या मी स्वतःसाठी करते आहे, खूप प्रोडक्टिव्ह राहते आहे, एव्हरीथिंग इज गुड, ऑल इज वेल. पण एका पॉईंटनंतर जेव्हा आपण खूप स्वतःला फोर्स करायला लागतो, आपण त्याच्या आरी पडायला लागतो, आपल्याला बर्नआउट फेस करायला लागतो. आणि तोच मला 2026मध्ये करायला लागू नये म्हणून मी ह्या गोष्टी आता स्वतःवरती फोर्स करणार नाही. पहिली जी गोष्ट मी स्वतःवर फोर्स करणं बंद करणार आहे ती म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. कधी कधी असं होतं की आपण दिवसभरात खूप गोष्टी करतो आणि आपल्याला खूप बरंही वाटतं. कधी कधी असं होतं की 1-2 कामं राहून जातात आणि तेव्हा आपल्याला खूप जास्तच डल वाटायला लागतं. आणि फॉर एक्झाम्पल जर असं 2-3 दिवस सलग झालं तर मग तर म्हणजे आपलं डोक्याचा सगळा असं होऊन जातं. सो ते इतकं खरंच करणं गरजेचं आहे का असं मला वाटतंय. सगळे जे प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी आपल्याला मोटिवेट करत असतात इंटरनेटवरती, ते सुद्धा आपल्याला सजेस्ट करतात की प्रायोरिटी लिस्टमध्ये फक्त मोजून 3 गोष्टी ठेवा. कारण जेव्हा आपण कुठेतरी प्री ऑक्युपाईड असतो ना, ज्या गोष्टी अशा असतात ज्या आपल्या नॉन निगोशिएबल असतात, कॉलेजचा इतका वेळ, जेवणाला लागणारा इतका वेळ, झोपायला लागणारा इतका वेळ, ह्या गोष्टी कट केल्यानंतर जो वेळ हातात उरतो ना, पर्सनल प्रोजेक्ट्सवर काम करायचं असतं, पर्सनल ग्रोथवर काम करायचं असतं, काही बाकी आपल्या गोष्टी असतात ज्या आपण करत असतो, स्वतःला वेळ देणं, हे सगळं आपल्याला त्या मोजक्या वेळातच करायचं असतं. सो त्याही वेळात जर आपण सतत हसलच करत राहिलो, स्वतःला वेळ कमी देत राहिलो तर काही वर्थ इट असेल का असं मला वाटायला लागलं. सो उगाच स्वतःवरती प्रोडक्टिव्हिटी लादण्यापेक्षा मला असं वाटतंय मी थोडं एखाद दिवशी जरा अनप्रोडक्टिव्ह जरी राहिले, आराम जरी केला तरी चालणार आहे. दुसरी जी गोष्ट आहे जी मला बरेच वर्ष झालं जाणवती, आता निदान 2-3 वर्ष तरी झालेच असतील, कॉन्स्टंट हॅपीनेस. सततच आनंदी राहायला पाहिजे, हे गरजेचंच आहे. उलटं ही जी फिलिंग आहे ना की सतत खुश राहिलं पाहिजे, त्या फिलिंगमुळे बऱ्याचदा वाईट वाटायला लागतं. सो मला असं वाटतं की 2026मध्ये मी सतत स्वतःला फोर्स नाही करणार आहे की मला आनंदच वाटत राहायला पाहिजे. शांत वाटलं एखाद दिवशी, थोडंसं काहीतरी 19-20 झाला मूड तरी चालेल, पण सततच खुश राहणं गरजेचं नाही आहे, हे मला जाणवलं आहे. तिसरी जी गोष्ट असणार आहे ती म्हणजे आय एम नॉट गोइंग टू फोर्स माय सेल्फ टू बी परफेक्ट. मला सगळ्या गोष्टी परफेक्ट 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 हव्या आहेत सध्या. केस माझी चांगलीच असली पाहिजे, चेहरा चांगलाच असला पाहिजे, वजन एकदम मापातच पाहिजे. ऑफकोर्स हेल्थच्या हिशोबाने काही गोष्टी आटोक्यात असणं गरजेचं असतं, त्या बाबतीत ते सगळं ठीक आहे. पण हे जे कंपॅरिझन आपण करायला लागतो की ही जास्त छान दिसते, मी जास्त छान दिसत नाही, ते मला नको आहे. सो मी सतत परफेक्शन चेस करण्याऐवजी आय जस्ट वॉन्ट टू बी हू आय ॲम. आय वॉन्ट टू बी कॉन्फिडेंट अँड दॅट्स इट. चौथी जी गोष्ट आहे जी मला स्वतःवरती फोर्स नाही करायची आहे 2026मध्ये, ती अशी आहे की सतत सगळं फिगर आऊट करत राहणं. तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये असाल किंवा काहीही लाईफ सिच्युएशन असेल तर सतत सगळं मला फिगर आऊट आत्ताच्या आत्ता केलंच पाहिजे हेही गरजेचं नाही आहे. बऱ्याचदा असं असतं की आपल्या काही कोडी असतात डोक्यातली किंवा आयुष्याची, जी नाहीच सुटत लवकर, थोडा वेळ लागतो त्यांना. काही हरकत नाही, थोडा वेळ जाऊ दे, आपोआप जेव्हा गोष्टी सुटायला लागतील तेव्हा सुटतील. सगळ्याच गोष्टींचं ओझं जर आपण घ्यायला लागलो तर आपला फुगा फुटून जाईल. सो मला असं वाटतं हे पण मी स्वतःवरती आता लादणं कमी करणार आहे. 5वी जी गोष्ट आहे ही मी खूप अवघड पद्धतीने शिकली आहे. इतकी अवघड की मी तुम्हाला सांगू नाही शकत. दुसऱ्यांना चेंज करणं. आपण एक रिस्पॉन्सिबिलिटी घेतो मॉरली की हा माझा चांगला मित्र आहे, ही माझी चांगली मैत्रीण आहे, माझी आई, माझे पप्पा, सगळ्यांना आपण चांगल्यासाठी पुश करतो, बदलत राहतो. पण एका पॉईंटनंतर तुम्ही किती त्या माणसाला बदलणार आहात, तो खरंच तुमचं किती ऐकणार आहे. सो अननेसेसरी व्हायला लागतात एका पॉईंटनंतर गोष्टी, तुम्ही वाईट ठरायला लागता. सो कधी कधी त्याला 1दा 2दा 3दा समजावून सांगा. जवळच असेल तर 5 वेळा ट्राय करा. पण 6व्यांदा खरंच करायची गरज आहे का हा विचार करून गोष्टी सोडून द्या. जेव्हा त्यांना जाणून
घेण्याची वेळ येईल तेव्हा येईल, जेव्हा यायची आहे तेव्हा त्यांची वेळ येईल आणि त्यांना कळेल तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. आणि होईल तुमच्या मनासारखं कधी ना कधी. पण सततच सगळ्यांना बदलत राहण्याची जी मोहीम आपण आपल्यावरती उचलतो की ही आपली मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी आहे, ते मी 2026मध्ये टाळणार आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट, 6वी जी गोष्ट जी मला फोर्स करणं बंद करायची आहे ती म्हणजे सगळ्यांना मला काय वाटतंय हे समजावून सांगणं. कोणीतरी काहीतरी केलं आणि त्यामुळे मला जितकं वाईट वाटलंय हे त्यांना खरंच जाऊन सारखं सारखं सांगणं गरजेचं आहे का, ते आपल्या खरंच इतके क्लोज आहेत का, ह्याचा मी आता विचार करायला चालू करणार आहे. कारण जर ते तुम्हाला इतकं हर्ट करतायत तर ते खरंच तुमचे आहेत का सुरुवात इथून आहे. सो प्रत्येकालाच गरजेचं नाही आहे सांगणं की मला काय वाटलंय किंवा आपल्याला काय वाटलंय. सो हे सुद्धा मी आता फोर्स करणं बंद करणार आहे. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये हे नक्की जाणून घेतलं की मी ह्या नवीन वर्षात काय काय नाही करणार आहे. पण जर तुम्हाला सुद्धा माझ्यासारखं एक सोपी पद्धत हवी असेल डिजिटल डिटॉक्सची, तर ह्या व्हिडिओवर क्लिक करा. मी तुम्हाला तिथेच भेटेन.